नमस्कार. शेअर मार्केटची सुरुवात या व्हिडिओ सीरीज मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. एक प्रश्न हा खूप कॉमनली मला सारखा विचारला जातो. तो म्हणजे ट्रेडिंग कॅपिटल नेमकं किती असायला हवं? ट्रेडिंग कॅपिटल किती असायला हवं? याचं उत्तर हे तुम्ही स्वतःच काढू शकता. ते उत्तर कसं काढणार? तर तुम्हाला ते कॅपिटल वापरून किती इन्कम हवाय हा आकडा माहिती पाहिजे. साधारणपणे चांगले ट्रेडर्स हे महिन्याला 2.5 ते 3% एवढे रिटर्न जनरेट करू शकतात. म्हणजे वर्षाला आपण असं धरून चालू की 30% ते 36% या रेंज मध्ये दरवर्षी एक चांगला ट्रेडर रिटर्न्स मिळवतो. आता आपण उदाहरण म्हणून धरू की तुम्हाला दर महिन्याला 1 लाख रुपये इन्कम हवं आहे. 1 लाखला मल्टिप्लाय करा 12ने म्हणजे एका वर्षात तुम्हाला 12 लाख रुपये इन्कम हवंय. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला 12 लाखाचं इन्कम जनरेट करायचंय तुमचं ट्रेडिंग कॅपिटल वापरून. आता तुम्ही जर का 30% रिटर्न जनरेट करू शकत असाल तर याचा अर्थ असा होतो की 12 लाख रुपये इन्कम मिळवायला त्याच्या 3 पट कमीत कमी तुमचं ट्रेडिंग कॅपिटल पाहिजे. म्हणजे 12 लाखाचं उत्पन्न हवं असेल, 30% तुम्ही रिटर्न जनरेट करताय, तुमचं ट्रेडिंग कॅपिटल 36 लाख असायला हवं. बऱ्याच जणांना हे कॅपिटल खूप मोठं वाटू शकतं, पण मार्केटमध्ये आपल्याकडे दोन पर्याय आहेत. स्वतःचं कॅपिटल एवढं पुरेसं मोठं नसेल तर प्रॉप ट्रेडिंग मार्फत आपल्याला अक्वायर्ड कॅपिटलवर काम करता येते. तुम्हाला प्रॉप ट्रेडिंग विषयी अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला त्याची माहिती पुरवेन. ट्रेडिंग हे शिकण्यापासून जर का सुरुवात करत असाल तर सुरू करताना कॅपिटल किती असायला पाहिजे, तर मी म्हणेन की तो ट्रेडिंग कॅपिटलचा आकडा अशा दृष्टिकोनातून यायला नको की ही अमाऊंट लावून बघू, ही गेली तरी चालेल. म्हणजे तुम्ही जे ट्रेडिंग शिकणार आहात आणि त्यातनं जे ट्रेड घेणार आहात तर ट्रेडिंग कॅपिटल सुरुवातीचं कमीत कमी एवढं पाहिजे की ती अमाऊंट गेली तर मला दुःख होईल. कोणत्याही अमाऊंटने सुरू करा, फक्त सुरू करताना डोक्यात हे नको की ही अमाऊंट गेली तरी चालेल. कितीही छोटी कॅपिटल असो ती आपल्याला प्रोटेक्टच करायची आणि प्रोटेक्ट करत करतच कॅपिटल आपलं ग्रो करायचंय किंवा आपल्याला इन्कम मिळवायचंय. माझा मुद्दा पटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.